साईडनं पण पडलेलं आहे. तुम्हाला बाईट देता येईल का? हो देत आहे. याची बाईट घ्या दादा. ये इकडे या. हा पहिले तुम्ही पूर्ण शूट करून घ्या. हे छत्री पहिल्याचीच आहे का नंतर बनवली? मलाही माहित नाही. आता हे आम्ही पहिले बघू लागलो पण याची काय ओळख झाली नाही. नांदेडचा मशहूर किल्ला आहे, जो किल्ला नदीकाठी असल्यामुळे थोडं थोडं पाण्यामुळे ढसळत आहे. हे पाठीमागचा भाग आहे नदीकाठीचा, हे आपण पाहत आहोत. हे नदीला पण पाणी आलेले आहे. किल्ल्याच्या उत्तर दिशेची तटबंदी पाण्यामुळे नदीमध्ये ढसळत. ही तटबंदी पूर्ण ढसळत आहे, त्याला तडे पडलेले आहेत. हे वरचा भाग तर पूर्ण पडलेलाच आहे, हे कधीही पडू शकतो. हा किल्ल्याचा परिसर आहे, हा पूर्ण परिसर. हे ऐतिहासिकच आहे का? हे छत्री का नंतर बांधली? तयार केली आहे. नंतर बांधली. सिमेंटचं काम नव्हतं ना पहिले त्यावेळेस. छत्री बुरुज वरचा ही अवस्था पहा. हे पहा, इथे जे बी पर्यटन येत आहेत त्यांना सूचना आहे की बुरुजीकडं पाठीमागं नदीच्या काठाला ढसळण्याची शक्यता आहे. आपल्या रिसवर यावं आणि सगळीकडे पाहूनच हे पहा. हे बी पडू शकतो. हे पूर्ण ही दशा आहे, हे पडलेलं आहे. हे आता तडकत आहे. हे एका पाण्यामध्ये हे बी पडू शकतो. कृपया इकडं कोणी येऊ नाही. हे तडकलेलं आहे, हे पहा. हे कोण्या दिवशी पडू शकतो. हे भेगा, एवढ्याला भेगा आहे. समोर सर. हे पुराणे टेक्चर आहे. हे पूर्ण तडकलेलं आहे, हे कधीही पडू शकतो. पाणी वाढत आहे.